हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज सुरुवात करते मी इथपासून. म्हणजे घरासमोर जे आहे ते पिजन येऊन बसलेले, त्याला लागलेलं असं वाटतंय मला, कारण ते काही उडायचं नावच घेत नाही आहे. बराच वेळ झालं ते तिथेच बसलेले. पण चला, त्याला काही झालं ते आपण नंतर बघूयात. पण आशूची इथे मस्तपैकी जे आहे ते मजा चालू आहे. त्याला जे आहे ते माझ्याकडून शेव मागून घेतली की त्याला जे आहे ते पिजनला खायला द्यायचे. त्यामुळे आशू जो आहे तो पिजनमध्ये मग्न आहे. त्यामुळे माझी जी आहे ते सकाळची कामं उरकली, म्हणजे जसं की देवपूजा असेल किंवा बाकीची घरातली बेडरूम आवरण असेल, अशी छोटी मोठी कामं आहे ते पटकन मी उरकून घेतली. त्यानंतर पटकन मी जे आहे ते नाश्ता पण बनवायला घेतला. आशू जो आहे तो अजून बिझी आहे पिजनमध्ये. म्हटलं की चला, तो तिथे आहे तोपर्यंत नाश्ता पण बनवून घेऊयात आणि आंघोळ त्याला काय जरा थोडी उशिरा घालूया. आशू जर असा एकटा खेळला तर माझी बरीचशी कामं आहेत ती उरकून जातील, पण तो काय असं खेळायचं नाव घेत नाही आणि पिजन काय असं सारखं आमच्या इथे येत नाही. आज जे आहे ते पहिल्यांदाच आलं होतं, ते पण त्याला लागलेले म्हणून आलेले. त्यामुळे तो आहे तो मस्तपैकी पिजन भारती बघत बसलेला आहे. त्यामुळे जे आहे ती माझी एक्स्ट्राची कामं जी सकाळची असतात ती झालेली आहेत. आता जी बाकीची कामं आहेत ती म्हटलं की थोड्या वेळाने करूयात. छान असा लिंबू पिळून पोह्यांचा जो आहे तो नाश्ता मी केला. त्यानंतर आशूला पण जे आहे ते चारलं आणि आशूला अंघोळ घातली. त्याला म्हटलं की जा आता खाली खेळायला जा, पण त्याचं काही खाली खेळायला जायचं मन होत नव्हतं, कारण का पिजन जे आहे ते येऊन बसलं होतं आणि त्याला जे आहे ते सारखं पिजन बघायचं होतं आणि त्याला जे आहे ते खायला घालायचं होतं. तर मी पटकन आले किचनमध्ये. आता म्हटलं की बाकीची जी कामं झालेली आहेत, आता स्वयंपाक जे आहे ते तो पण लागलाच करून घेऊयात. मी जेव्हा पण किचनमध्ये येते स्वयंपाक करायला, तेव्हा त्याच्या आधी जे आहे ते आशूची अंघोळ आणि मशीनला कपडे लावूनच येते. त्यामुळे जोपर्यंत स्वयंपाक होते तोपर्यंत मशीन पण होते आणि आशू जे आहे ते तोपर्यंत खेळायला पण भारती जातो आणि माझ्या चपात्या लाटेपर्यंत जो आहे तो घरात येतो. म्हणजे तो आल्यानंतर पुन्हा त्याला जे आहे ते मला चारता येतं. तर अशाच हिशोबाने जे आहे ते मी कामाचं माझं प्लॅन केलेलं आहे. चहा काही माझ्या आयुष्यातून सुटणार नाही असं मला वाटतंय. म्हणजे मी काही कधी सोडायचा प्रयत्न पण केला नाही आणि मला नाही वाटत की मी कधी पुढे चहा सोडेल पण. आणि हा माझा जो आहे तो दुसरा कप असतो. जोपर्यंत मी दुसरा कप जो आहे तो चहाचा घेत नाही तोपर्यंत जे आहे ते कामाला म्हणजे स्वयंपाकाला तर सुरुवात करत नाही. सकाळी उठल्या जे आहे ते माझा एक कप कंपल्सरी असतो चहाचा आणि त्यानंतर मला जे आहे ते दुसरा कप पण लागतो. म्हणजे मला जरा आहे ते काम करायला एक एनर्जी मिळते. आणि संध्याकाळचं तसं म्हणायला गेलं तर माझा अर्धा कप असतो, पण सकाळचा जो आहे तो माझे कंपल्सरी चहाचे 2 कप असतातच. तुम्ही पण रिलेट कराल किंवा तुमच्यापैकी कोण कोण चहाचे 2 कप घेता आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करते हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा, आज पिजन दारासमोर येऊन बसलेले आणि आशूला काही खेळायला जायची काही इच्छा होत नाही आहे. मग म्हटलं की चला, जे आहे ते आपण दारच लावून घेऊया, जेणेकरून पिजनला पण एक शांतता मिळेल आणि आशूला पण जे आहे ते पिजनपासून दूर ठेवता येईल. जर पिजन जवळ गेलं तर सारखं काही ना काहीतरी त्याला खायला देतोय, तो जवळ पण जात नाही आहे, लांबूनच जे आहे ते टाकतोय. त्याच्यामुळे जे पण तो शेव किंवा चिवडा पिजनला टाकतो ते सगळं दारासमोर पसरते सगळं आणि पिजन काय ते खायला काही जवळ पण येत नाही आहे. मग म्हटलं की चला, जे आहे ते दारं लावून घेऊया, जेणेकरून आशूला पण जे आहे ते पिजनपासून लांब ठेवता येईल आणि पिजन पण जे आहे ते एक शांत निवांत तिथं ते त्याचं बसेल. तुमच्याशी बोलता बोलता मी हे सांगायचं राहून गेले की आज मी जेवणात बनवते काय. तर आज मी जेवणामध्ये मस्तपैकी जे आहे ते हरभऱ्याची आमटी बनवणार होती. म्हणजे आपले जे काळे चणे असतात त्याची आमटी बनवणार होते. चपाती आणि भात असा बेत आहे आणि मस्तपैकी जे आहे ते मी हरभरे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी उठल्या जे आहे ते कुकरला शिजवून पण घेतले होते. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी जे आहे ते कुकरची कामं जे आहे ते सकाळी करून घेते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या कामाला जो आहे तो कुकर रिकामा होतो. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे 2 कुकर आहेत. एक लग्नातला पण कुकर आहे, पण तो बराच मोठा आहे आणि छोट्या स्वयंपाकासाठी एवढा मोठा कुकर लावणं मला काही पटत नाही. त्यामुळे जेव्हा मोठा स्वयंपाक करायचा असतो तेव्हा मी तो कुकर यूज करते. पण आता म्हटलं की एवढं काही मोठं काम नाही आहे, म्हणजे फक्त हरभरे शिजवायचे होते आणि भात लावायचा होता. पण आता एका कुकरमध्ये हरभरे आणि भात असं काही शिजत नाही आणि भात पण आम्हाला काही जास्त सकाळचा लागत नाही. त्यामुळे म्हटलं की आधी हरभरे शिजवून घेऊयात आणि त्यानंतर जो आहे तो भात लावून घेऊ. चण्याची भाजी करायची म्हटल्यानंतर वाटून घाटून तर केलीच पाहिजे. तर मी जे आहे ते 2 कांदे घेऊन चॉपरला बारीक केले होते आणि टोमॅटो, अद्रक, लसूण जे आहे ते मिक्सरला बारीक केलं होतं, जेणेकरून टोमॅटोची अशी छान प्युरी करता येईल. तसं तर तेलामध्ये टोमॅटो जरी बारीक चिरून टाकले तरी छान स्मॅश होतात, पण मला ते काही जास्त एवढे आवडत नाही. थिक ग्रेव्ही जी आहे ते एक म्हणजे बाइंडिंग जे आहे ते भाजीला एवढं येत नाही. त्यामुळे जे आहे ते मी टोमॅटोची प्युरी केली आणि कांदा जे आहे ते बारीक एकदम चॉपरला चिरून घेतला आणि मस्तपैकी जे आहे ते कांदा टोमॅटोची ग्रेव्ही असं छान परतून आपले मसाले टाकायचे आणि अशी पण जी आहे
आहे ती भाजी छान होते. आणि जर थोडंसं तुम्हाला वाटलं की खूप पातळ झाले तर मग जे चणे असतात ते पण थोडेसे मिक्सरला बारीक करायचे आणि ते जे आहे ते आमटीमध्ये मिक्स करायचे, जेणेकरून ग्रेव्हीला म्हणजे आमटीला जो आहे तो एक थिकपणा येतो. बघा स्वयंपाक करता करता पण जे आहे ते आशूची लुडबुड चालूच असते. कधी स्टूलावरून खाली उतरायचं, परत जे आहे ते वरती चढायचं, पाण्यासोबत खायचं, असंच खायचं. त्याचं जे आहे ते स्वयंपाक करताना लुडबुड चालू असते. आणि मी आहे ते छान असं दही पण लावलं होतं, जेणेकरून एकच भाजी आहे आणि दही पण जे आहे ते थोडंसं तोंडी लावता येईल. आणि आशूला जे आहे ते दही प्रचंड आवडतं आणि त्यानं जे दही बघितलं ते सारखा मागायलाच लागलं की मला पण दे. पण म्हटलं की आता जर त्याने दही खाल्लं तर मग तो जेवणासोबत खाणार काय किंवा जेवेल किती, त्या उद्देशाने मी काही त्याला दही दिलं नाही. त्याला जे आहे ते बॉईल केलेले चणे होते मिठाचे, म्हटलं की ते जे आहे ते तू खा. पण आशूचं हे म्हणणं पडलं की चला आपण जाऊन पिजनला देऊन येऊयात. त्यानंतर मी जे आहे ते पिजनला चपाती आणि पाणी पण ठेवून आले, कारण बराच वेळ झालं पिजन येऊन बसलो होतं. म्हणजे सकाळी जे आहे ते 7:30 वाजता पिजन आलं होतं आणि त्यानंतर आता 10:30 पावणे 11 वाजले, तरी पण ते काही जागचं हलायचं नावच घेत नाही आहे. म्हटलं की त्याला जे आहे ते थोडंसं तिथं खाऊ पिऊ घालूयात. खाल्लं तर खाल्लं, नाही तर मग तसंच राहील ते. तर बघूयात जाऊन थोड्या वेळाने चेक करूयात पिजनने खाल्लं की नाही. चला, इथे माझी छान अशी भाजी पण तयार झाली आहे. थोडासा चवीला गूळ पण घातला, कारण का टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळे म्हटलं की गूळ पण घालावा. आणि छान अशी भाजीला जे आहे ते 1-2 वेळा उकळी आणून दिली आणि छान अशी भाजी तयार आहे. तर बघा, पिजनने जे आहे ते चपाती काही अजिबातच खाल्लेली नाही आहे. मी ते जे आहे ते चपातीचे तुकडे करून टाकले होते आणि पाणी पण जे आहे ते अजिबात पिलं नाही. पाण्याचा बाऊल तर मी काय उचलून ठेवला. शेवटी मी जे आहे ते गेटवर फोन केला आणि त्या दादांना सांगितलं की इथे जे आहे ते पिजन आलेलं आहे, तुम्ही जे आहे ते याला घेऊन जा, बघा त्याला काय झालं ते काय नाही ते. मग ते जे आहे ते गेटवरून दादा आले, त्यांनी जे आहे ते पिजन घेऊन गेले आणि आता माहीत नाही त्याला काय झालेलं आहे. मी काही नंतर फोन केला नाही. पण आता मला असं वाटतं की ते पिजन जे आहे ते व्यवस्थित असेल, कारण का त्याच्या बहुतेक पायाला लागलेलं असावं असं तर मला वाटतंय. पण बघूयात, बहुतेक ते चांगलं झालेलं असावं असंच मी आता कन्सिडर करते. चला, दुपारचं छान असं जेवण झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे आणि आता माझ्याकडे वेळ आहे, कारण का आशूची पण जे आहे ते एक झोप झालेली आहे, त्याचं खाणं पिणं झालेलं आहे. आता म्हटलं की आशूचं जे आहे ते कपाट आवरावं. बरेच दिवस झाले हे मला आवरायचं होतं. बरेच दिवस म्हणण्यापेक्षा आशू जो आहे तो त्याच्यातले कपाटातले कपडे काढतो आणि मग ते जे आहे ते परत पहिल्यासारखं होतं आणि मला जे आहे ते आवरावं लागतं. त्यामुळे आता मी कधी कधी हे आवरते, कधी कधी तसंच सोडून देते. पण म्हटलं की चला, जरा जास्तच जे आहे ते खराब झालेलं आहे, आता जे आहे ते आवरून घ्यावं. आणि इथं जे आहे ते आशूच्या लहानपणीचे दोपटे आहे, जे त्याच्या पणजी आजीने शिवलेले होते आणि आता हे एवढे काही लागत नाहीत, पण तरीही मी जे आहे ते सोबत असे सांभाळून ठेवलेले आहेत. म्हटलं की कधीतरी लागतात म्हणून. आणि आजीने शिवलेले आहेत म्हटल्यानंतर एक आपली एक वेगळीच जी असते ती अटॅचमेंट असते त्यांच्यासोबत. आणि हे जे टोपडी मी दाखवते ते पण जे आहे ते माझ्या आजीने, म्हणजे आईच्या आईने, आशूच्या पणजीने जे आहे ते त्याला शिवलेले होते. खूप छान असे शिवलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत, गोल आहेत, सशाचे आहेत. तर माझे याचं कलेक्शन जे आहे ते माझ्या आईकडे खूप जास्त आहे. जर कधी मी माहेरी गेले तर त्याचा पण जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल. असे छान छान जे आहेत ते रंगीबेरंगी छान असे जे आहे ते त्याला डोक्याचे टोपडी शिवली होती आणि मला ते फार आवडतात. आणि आशूने घातल्यानंतर ते खूपच त्याला आणखीनच छान दिसत. मी जे आहे ते माझ्या साडीचे पण ब्लाऊज पीस आहे ते आजीला देऊन दिले होते, की जेणेकरून आजीला शिवता येतील. आता आजी काही मशीनवरती बसत नाही, तिचं आता बरंच वय झालेलं आहे, त्याच्यामुळे जे आहे ते आजीने ऑलरेडी खूप जास्त जे शिवून ठेवले होते. खरं सांगू का, मला तर ना 2 गोष्टींचा खूप जास्त कंटाळा येतो. ते म्हणजे एक म्हणजे भांडी लावायचं आणि दुसरं म्हणजे कपड्यांच्या घड्या घालायचा. कारण ही 2 कामं अशी कंटाळवाणी आहेत ना, की असं वाटतं की पटकन जे आहे ते करून मोकळं व्हावं, पण ही कामं काही संपायचं नावच घेत नाहीत. आणि त्यातल्या त्यात जर कपाटातले कपडे असेल तर अरे बापरे, म्हणजे ते एवढी जास्त कपडे होऊन जातात की घड्या घालून घालूनच जे आहे ते नको नको होतं. पण आज जे आहे ते मला आशूच्या कपाटातलं जरा डेकलं तर करायचंच होतं. त्याची जी जुनी कपडे होती ती जरा बाजूला काढायची होती. आणि मला जे आहे ते थंडीसाठी कपडे पण त्याची जी बघायची होती, कोणती चांगले आहेत आणि कोणते नाही ते. आणि बाकीची जी कपडे होते ती आतमध्ये पण ठेवून टाकायची होती. म्हणजे कपडे तर चांगले आहेत, पण ते आता जे आहेत ते थंडीसाठी वापरण्यासारखे नाही आहेत. म्हणून म्हटलं की ते जे कपडे आहेत ते कपाटात ठेवून टाकावेत दुसऱ्या. आणि थंडीसाठीची जी कपडे आहेत ती त्याची बाहेर ते काढावीत. आणि जी छोटी कपडे पडत आहेत त्याला ती जी आहे ते कोणाला तरी देऊन टाकावीत, जेणेकरून दुसऱ्याला तरी त्याचा वापर होईल. म्हणजे ही कपडे असे आहेत की चांगली आहेत, फाटलेली पण नाही आहेत. पण आशूला जे आहे ते कपडे ते आता बसत नाहीत, कारण का त्याची जे आहे ते आता हाईट वाढलेली आहे. त्यामुळे म्हटलं की कपड्यांचं जरा टेकलं तर करूया. मला आई म्हणते तुझे कपडे घरी आण, म्हणजे त्याची जी आहे ते मला गोधडी शिवता येईल. पण मला असं वाटतं की गोधडी शिवण्यापेक्षा ही अशी कपडे जी आहेत ती कोणाला तरी दान करावीत, जेणेकरून त्याला जी आहे ती घालता येतील. गोधडी तर काय आपण विकत पण घेऊ शकतो, किंवा आता जे आहे ते नवीन नवीन रग पण अशा मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आपण ते काय घेऊ शकतो.
पण अशी जी आहे ती चांगली कपडे म्हणजे चांगले कपडे असतात ते कोणाला घालता तरी येतील. आणि जर फाटलेली कपडे असेल तर ती जी आहे ते मी घरी देते, म्हणजे त्याचं जे आहे ते गोधडी शिवावी असं मला वाटतं. पण चांगल्या कपड्यांना फाडायचं आणि त्याची गोधडी शिवायची हे काही मला पटत नाही. माझं तर हेच म्हणणं असं की चांगली कपडे आहेत ते एखाद्याला घालण्यासारखे असेल तर ती खरंच दान करावीत, जेणेकरून त्याला पण ते एक समाधान मिळतं की बाबा चांगले कपडे आहेत ते आपल्याला मिळत आहेत म्हणून. आणि आपल्याला पण जे आहे ते एक डिक्लेअर केल्यामुळे आपल्याला पण आहे ते नवीन नवीन कपडे मिळतात असं मला वाटतं. तुम्ही माझ्यासोबत रिलेट करताय का ह्या मुद्द्यावरती ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी जे विचार करते ते योग्य आहेत की नाही का, म्हणजे तुम्ही माझ्या मताशी सहमत आहेत का हे मला नक्की सांगा. आम्ही जिथे राहतो तिथे एक गाडी पण येते, जे म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी डोनेट करायच्या त्या तुम्ही करू शकता. आणि गेल्या वेळेस जे आहे ते मी माझे कपडे जे होते ते डोनेट केले होते, म्हणजे ते कपडे जे होते खरंच खूप छान होते. आणि पण जे मला बसत नव्हते ते मी जे आहे ते डोनेट केले होते. पण बाकीचं तर मी काही डोनेट केलं नाही, म्हणजे जसं की आशूच्या बाबांचे कपडे असेल ते तर मी काही डोनेट करत नाही. कारण प्रत्येकाची जी असते ती चॉईस असते, कोणाला करावेसे वाटतात कोणाला नाही करावेसे वाटतात. आणि मला जे आहे ते म्हणजे खरंच असं वाटतं की आपण ज्या गोष्टी घालत नाही आहे त्या अशा फाडून देण्यापेक्षा किंवा त्याचं काही शिवण्यापेक्षा त्या ज्या आहेत ते दुसऱ्याला कोणाला तरी उपयोगी पडतील अशा प्रकारे जे आहे ते लोकांना दान कराव्यात हे मला वाटतं. भले आपण जे आहे ते चांगले कपडे नाही देऊ शकत लोकांना, पण आपण जे नाही घालत कपडे आणि ते खरंच खूप छान आहेत असे कपडे तरी आपण लोकांना देऊ शकतो ना. तर त्यामुळे जे आहे ते मी असे कपडे जे आहेत ते गेल्या वेळेस दिवाळीच्या वेळेस डोनेट केले होते. पण आता म्हटलं की चला आशूच्या कपड्यांची जे आहे ते डिक्लटरिंग करूयात. आणि त्याचे जे इथे होते ते कपडे मी बाजूला काढून ठेवले होते, म्हणजे त्याच्या ज्या पॅन्टी आहेत त्या त्याला अजिबात बसत नाहीत, पण त्या अजिबात फाटलेल्या पण नाही आहेत आणि खूप छान पण आहेत. असं होतं ना की लहान मुलांची जी आहे ते हाईट लगेचच वाढते आणि कपडे जे आहे ते छोटे व्हायला लागतात. मग अशा कपड्यांचं करायचं काय असा प्रश्न होतो. तर मग म्हटलं की चला गाडी तर आता तशी येणारच आहे, म्हटलं की आणि थंडी पण त्यात आहे ते लागली पडायला सुरुवात झालेली आहे. आणि अशा कपड्यांचा जो आहे तो दुसरा कोणाला तरी फायदा होईलच म्हणून त्या उद्देशाने जे आहे ते त्याचं कपाट पण आवरायला काढलं आणि कपडे पण जे आहे ते बाजूला काढून ठेवले. आणि आता गाडी आल्यानंतर ते आहे ते कपडे म्हटलं देता येतील. एवढं सगळं करेपर्यंत जे आहे ते 4:30 वाजले आणि मला जे आहे ते थोडीशी भूक पण लागली होती. आणि दिवाळी संपली तरी आमच्याकडचं काही फराळ संपायचं नाव घेत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात हा चिवडा म्हणाल तर आम्ही येताना जो आहे तो चिवडा खूप जास्त घेऊन आलो होतो. चिवडा कसा टिकतो पण आणि जरी शिल्लक जरी राहिली तरी असे त्याची जी आहे ती भेळ करून खाता येते. आणि मला जो आहे तो दिवाळीला असा चिवडा खाण्यापेक्षा ही अशी जी भेळ असते लिंबू आणि कांदा पिळून मस्तपैकी आंबट अशी लागते ना, ती खरंच खूप मला आवडते आणि चटपटीत लागते. त्यामुळे म्हटलं की चला आता भुकेचा टाईम पण झालेला आहे आणि मस्तपैकी चहासोबत जे आहे ते ही भेळ पण एन्जॉय करूया. चला आजचा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवते आणि तुमच्यासोबत जे आहे ते बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते मी शेअर केल्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.